नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उपयुक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातला एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हा वर्तन अभ्यास पद्धती. तर याच्यावर जवळजवळ आत्तापर्यंत 6 ते 7 प्रश्न विचारले गेले आहेत. तर आपण ते प्रश्न देखील यामध्ये पाहूया आणि जो काही वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहे त्यांची माहिती घेऊन इतर मानसशास्त्राचे जे महत्त्वपूर्ण टॉपिकवरचे काही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत ते मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सुरुवात करूया. बालकाच्या वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. मानसशास्त्रज्ञांनी बालकाचे वर्तनाचा अनेक दृष्टिकोनातून अभ्यास केला. मानसशास्त्रज्ञांनी बालकाचा विकास कसा होतो, तसेच विकासाचे टप्पे कोणते, प्रत्येक टप्प्याची वैशिष्ट्ये कोणती याचा अभ्यास केला. बालकाच्या गरजा कोणत्या, समस्या कोणत्या, उपजत क्षमता कोणत्या याचाही अभ्यास केला. बालकाचे व्यक्तिमत्व कसे आकारले याचा शोध घेतला. बालक वर्तन अभ्यासण्यासाठी ज्या पद्धती सर्वसामान्यपणे वापरल्या जातात त्या पद्धतींचा विचार आपण येथे करणार आहोत. वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण शास्त्रीय व अशास्त्रीय पद्धतीने असे केले जाते. वर्तन अभ्यास पद्धती शास्त्रीय पद्धतीमध्ये येते प्रायोगिक पद्धत, वैकसिक पद्धत, जीवनवृत्तांत पद्धत, सर्वेक्षण पद्धत, मनोविश्लेषण पद्धत. अशास्त्रीय पद्धतीमध्ये पर्यंक पद्धती, दंतकथा पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धती. जे काही महत्त्वपूर्ण पद्धती आहेत या तर त्यांचे काही पद्धतींचे जनक जे आहेत त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर जे.बी. वॉटसन हे निरीक्षण पद्धतीचे जनक आहेत. वैकसिक पद्धतीचे जनक टर्मन आहेत. प्रायोगिक पद्धती हे विल्यम वुंट हे त्याचे जनक आहेत आणि सिग्मंड फ्राइड हे जीवन वृत्तांत पद्धतीचे जनक आहेत. तर आपण सुरुवात करूया. पहिलं आपण निरीक्षण पद्धती पाहूया. ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे निरीक्षण 2 प्रकारे केले जाते. एक आत्मनिरीक्षण आणि दुसरं बाह्य निरीक्षण. तर आत्मनिरीक्षण अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण असे म्हणतात. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण होय. गुण किंवा फायदे काय आहेत त्याचे, तर बिनखर्चिक पद्धत आहे. प्रयोजक व प्रयोज्य या दोन्ही काय असतं, एकच व्यक्ती असते. भावना आणि विचार या जिवंतपणा या पद्धतीमुळे अनुभवू शकतो. आत्मदोष कमी करता येतो. त्यानंतर मनातील भावना आणि विचार आपण स्पष्टपणे सांगू शकतो. पुढं ही पद्धत केव्हाही व कुठेही वापरता येते. वर्तन परिणामाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी ते कितपत बरोबर आहे याचा पडता आत्मनिरीक्षण पद्धतीने घेता येतो. काही मनोव्यापार असे असतात की त्याचा अनुभव स्वतः घेऊन तो व्यक्त करावा लागतो. एखाद्याचे पोट दुखत असेल तर त्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीनेच तो डॉक्टरजवळ व्यक्त केला पाहिजे. आपल्या मनातील भावना विचार आपणच स्पष्टपणे सांगू शकतो. त्याचे दोष पाहूया काय. पहिलं, निष्कर्ष विश्वासार्ह असतात असे नाही. लहान मुले, मतिमंद व्यक्ती, वेडी माणसे यांसाठी निरुपयोगी आहे. व्यक्ती खोटी, अप्रामाणिक असेल तर निवेदन खोटे आणि चुकीचे होते. अस्पष्ट मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे कठीण असते. मनात दडपलेल्या भावनांवर आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येत नाही. आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती काही वेळा तिला काय वाटावयाचे हवे होते हे सांगायची दाट शक्यता असते. हे त्यातले काय आहेत, दोष आहेत किंवा मर्यादा म्हणू शकता. आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे काय होतात, तर एक, आत्मनिरीक्षणाची सवय लागते मुलांना. जर विद्यार्थ्यांना आत्मनिरीक्षण सवय लागते तर त्यांचं चूक बरोबर ह्या गोष्टी त्यांना स्वतः कळायला लागतात. आत्मनिरीक्षणाची त्यांना संधी दिली पाहिजे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. परिस्थितीची समायोजन साधण्याची सवय यामुळे लागते. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करण्याची सवय यामुळे विकसित होते विद्यार्थ्यांमध्ये. चांगले वर्तन करण्याची सवय लागते. राग, द्वेष, भावनिक मत्सर यावर नियंत्रण ठेवण्याची ही सवय आहे. म्हणजे चांगली सवय लागते आत्मनिरीक्षण पद्धतीमुळे. आता याच्यावर 2017 साली पेपर 2 मध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे, तर 4 विधाने दिली होती. तर 4 विधानांपैकी म्हणजे जे गुण आहेत आणि इतर त्याच्यामध्ये एक विधान चुकीचं होतं आणि 4 विधानांपैकी जे चुकीचं होतं ते
सांगितलं होतं. तर आता जी काही पेपर काढला जातो त्या पेपरच्या वेळेस काय केलं जातं, मानसशास्त्राचे काही जे टॉपिक समजा यावर्षी काही टॉपिक इकडे प्रश्न विचारलेले असतील तर त्या टॉपिकवर पुढच्या वर्षी दुसऱ्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात किंवा दुसऱ्या पेपरमध्ये त्या विचारलेले असतील प्रश्न तर पहिल्या पेपरमध्ये विचारले जातात. अशा प्रकारे मानसशास्त्राच्या सिलेबसचे प्रश्न हे विचारले जात असतात. पुढे पाहू. बाह्य निरीक्षण पद्धती. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून निष्कर्ष काढणे म्हणजे निरीक्षण होय. वस्तुनिष्ठ निरीक्षण योग्य घेणे. निरीक्षण करताना तटस्थ भूमिका असावी. नोंद निरीक्षण नंतर लगेचच ठेवण्यात याव्या. निरीक्षणाची आवड निवड पूर्वग्रह याचा परिणाम होऊ देऊ नये. म्हणजे बाह्य निरीक्षण म्हणजे काय, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करायचे. निरीक्षण करताना वस्तुनिष्ठतेचा योग्य वापर केला गेला पाहिजे, म्हणजे वस्तुनिष्ठपणे केलं गेलं पाहिजे, तटस्थपणे केलं गेलं पाहिजे. तसेच लगेच निरीक्षणाची नोंद ठेवली गेली पाहिजे आणि याच्यावर कोणताही पूर्वग्रहाचा परिणाम होऊ देऊ नये. हे बाह्यनिरीक्षण पद्धतीचे महत्त्वाचं असतं. तर यावर 2016 साली प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. तर आपण वैशिष्ट्ये पाहूया. गुण, फायदे आणि वैशिष्ट्य एकच असतं. तर इथे वैशिष्ट्य कोणतं आहे, वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. यामुळे काय करता येतं, एक वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. लहान मुले, मतिमंद व्यक्ती, मतिमंद व्यक्ती, मनोविकृत माणसे यांसाठी उपयुक्त आहे. मानव, प्राणी आणि सामाजिक अभ्यास करता येतो. आधुनिक साधनांचा वापर करून अचूकता यामध्ये काय करता येते, आणता येते. पुढे पाहू. यातले दोष कोणते आहेत, तर दोष आहे फक्त बाह्य वर्तनाचा अभ्यास यामध्ये केला जातो. ज्या व्यक्तीचे किंवा प्राण्याचे निरीक्षण करायचे त्यावर आपला ताबा नसतो, म्हणजे त्या व्यक्तीवर किंवा त्या प्राण्यावर आपला ताबा नसतो. सतत निरीक्षण करणे ही कष्टदायक व कंटाळा येणारी आहे. सतत निरीक्षणातून निरीक्षक थकून जातो, त्याच्या निरीक्षणावर परिणाम होतो. पूर्वग्रहाचे निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जर एखाद्याचं मत हे वाईट असेल तर मग ज्यावेळेस त्या व्यक्तीचं निरीक्षण करत, तर जरी त्या व्यक्तीने बरोबर करत असला तरी त्याचं मत हे पूर्वग्रह दूषित असल्यामुळे त्याचं मत हे पूर्वग्रह दूषितच राहील. आणि एखाद्या व्यक्तीबद्दल जर चांगलं मत असेल तर जरी तो चुकीचा वागला तरी त्याच्याबद्दलचे जे मत आहे ते काय होणार, पूर्वग्रहामुळं चांगलेच राहणार. अशा प्रकारचे हे पूर्वग्रहामुळे काय होतं, त्यावर निरीक्षणावर परिणाम होत असतो. पुढे पाहू. शैक्षणिक महत्त्व. पहिलं, नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांचे निरीक्षण यामुळे करता येते. म्हणजे विद्यार्थ्यांचे नैसर्गिक वातावरणात निरीक्षण करता येते. विद्यार्थ्यांचे गुणदोष यामुळे लक्षात येतात. प्रासंगिक नोंदीमुळे विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती मिळते. वर्तन बदलास उपयुक्त. म्हणजे जर त्यांच्यामध्ये काही गुण असतील समजा, तर दोष असतील तर ते कमी करता येतात आणि गुण असतील तर त्यांना काय करता येतं, प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे त्यांच्यामध्ये वर्तनात बदल होतो आणि शिवाय त्यांचं काय करता येतं, मूल्यमापन देखील या पद्धतीमुळे करता येतं. मूल्यमापन करता येते. पुढे पाहू. आता पुढची पद्धती जी आहे ती शास्त्रीय पद्धत आहे. तिला प्रायोगिक पद्धती म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड म्हणतात. प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण असते. कोणत्याही प्रयोगाचे 2 मुख्य हेतू असतात. प्रयोगांनी काही नवीन शोधून काढायचे असते, हा एक हेतू, किंवा जे अगोदर सिद्ध केले आहे ते पडताळून पाहावयाचे असते, हा दुसरा हेतू. जर्मनीमध्ये लाइप्झिग येथे 1879 मध्ये पहिली मानसशास्त्री प्रयोगशाळा उंट यांनी स्थापली. प्रयोग पद्धतीमध्ये सामान्यपणे 2 गट केले जातात. एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, याला नियंत्रित गट असे म्हणतात. दुसरा एक गटावर प्रयोग केला जातो, त्याला प्रायोगिक गट असे म्हणतात. या दोन्ही गटाच्या वर्तनाचे तुलनात्मक अभ्यास प्रायोगिक पद्धतीमध्ये काय केला जातो, म्हणजे 2 गटांचा तुलनात्मक अभ्यास प्रायोगिक पद्धतीत केला जातो. तर या प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य, गुण किंवा फायदे काय आहेत, तर पहिलं पहा. वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धती आहे. पूर्वग्रहाला थारा नाही. निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी परिणामकारक आहे. वर्तनाचा व वर्तन बदलाचा सखोल अभ्यास यामुळे होऊ शकतो. काढलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. म्हणजे परत जर ते निष्कर्ष पाहिजे असतील तर ते पडताळून देखील पाहता येतात की निष्कर्ष बरोबर आलाय किंवा नाही. पुढं त्याचे दोष काय आहे, तर ही पद्धत ही खर्चिक आहे. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करणे अशक्य असते. प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षकांचा तुटवडा असतो. समतुल्य गट निर्माण करणे कठीण असते. वर्तन नियंत्रित अशक्य, म्हणजे कोणाच्या वर्तनाला आपण नियंत्रित करू शकत नाही. नैसर्गिक प्रतिसादाचा अभाव असतो.
त्यानंतर आंतरिक घटकांवर नियंत्रण ठेवता येत नाही. नियोजनाच्या अभावी निष्कर्ष काय होतात, चुकूही शकतात. कृत्रिम प्रतिसाद मिळण्याची देखील शक्यता असते. प्रयोज्याला प्रशिक्षण देणे काय असते, अवघड असते. नियंत्रित परिस्थितीत प्रयोग करणे अवघड असते. त्याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, तर सामान्यीकरण करण्यासाठी उपयुक्त पद्धत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती या पद्धतीमुळे होऊ शकते. विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन देखील या पद्धतीमुळे होऊ शकते. तर यावर 2016 साली पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. तर हा 2016 साली पेपर 1 मध्ये विचारला गेलता आणि त्यानंतर 2018 साली पेपर 2 मध्ये प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबतीतून कोणती बाब अयोग्य आहे, हा प्रश्न 2018 साली पेपर 2 मध्ये विचारला होता. पुढे पाहू, सर्वेक्षण पद्धती. सर्वेक्षण पद्धतीत मुलाखत आणि प्रश्नावली या 2 साधनांचा वापर केला जातो. म्हणजे मुलाखत घेऊन एक तर सर्वेक्षण केलं जातं किंवा प्रश्नावली दिली जाते आणि मग तिथे उत्तरे लिहायची असतात किंवा होय नाही असे पर्याय दिले जातात. अशा प्रकारच्या प्रश्नावल्या तयार केल्या जातात आणि त्यातून सर्वेक्षण केले जातं. तर त्याचे वैशिष्ट्य पाहू आपण. पहिलं, सर्वेक्षण पद्धतीत विशिष्ट क्षेत्रातील यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते. दुसरं, सर्वेक्षण प्राप्त माहितीनुसार तपशीलचा क्रम ठरवता येतो. त्यानंतर तिसरं, सर्वेक्षणात समस्या व हेतू स्पष्ट असतो. चौथं, सर्वेक्षणात संकलन, विश्लेषण व अर्थान्वेषण ही होतो. त्यामुळे काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ असतात. समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वेक्षण ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. तर यावर 2013 साली एक प्रश्न विचारला होता. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रमाणात कसे घडेल याचा अंदाजासाठी पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. आता जर आपण एक मोठ्या समुदायाचं जर सर्वेक्षण, जसं आपण टी व्हीला पाहत इलेक्शनच्या वेळेस ते काय म्हणतात, ते एक्झिट पोल का काय असतं ते आधी, तर त्यानुसार म्हणजे आधीच माहिती करून घ्यायची की लोकांच्या मनामध्ये काय आहे. तर काय त्यांची मुलाखती घेतल्या जातात, त्यांचं माहिती घेतली जाते की त्यांच्या मनामध्ये कोणत्या पार्टीबद्दल काय मत आहे. तर याला काय म्हणतात, हे सर्वेक्षण केलं जातं. म्हणजे याला काय म्हणतात, ही सर्वेक्षण पद्धतीचा तिथं उपयोग केला जातो. पुढे पाहूया, याच्या मर्यादा किंवा दोष काय आहेत. पहिले, या पद्धतीमध्ये विश्वसनीय माहिती मिळतेच असे ठामपणे सांगता येत नाही. दुसरं, लहान मुले, वाचन दोष, श्रवण दोष असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून सर्वेक्षण पद्धतीत माहिती मिळवता येत नाही. तिसरं, या पद्धतीत उत्स्फूर्त भावना, विचार व प्रतिक्रिया यांचा सखोल माहिती मिळवता येत नाही. याचं काय आहे की ही विश्वासार्हता नसते. एखाद्या वेळेस जे असतं ते पण सांगितलं जात नाही आणि नंतर मग वेगळंच काहीतरी निष्कर्ष येतो. असं पद्धतीच्या ह्या दोष आहेत. पुढे पाहू, जीवन वृत्तांत पद्धती. भूतकालीन माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यासाठी मानवी वर्तनाचा अभ्यास करणारी पद्धती म्हणजे जीवन वृत्तांत पद्धती होय. सुप्रसिद्ध किंवा खूप प्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करणारी ही पद्धती आहे, तिला जीवन वृत्तांत म्हणतात. याचे गुण काय आहेत. मनोरुग्ण व विकसित व्यक्तींच्या अभ्यासासाठी उपयुक्त. म्हणजे जे काही कुप्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध लोक आहेत, तर त्यांचे ते कसं काय सुप्रसिद्ध झाले किंवा कसं काय कुप्रसिद्ध झाले, तर त्यांच्या जीवनात काय घडलं, या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस अभ्यास केला जातो त्याला म्हणतात जीवन वृत्तांत. तर आता ह्यामध्ये काय आहे गुण, या मनोरुग्ण आणि विकसित व्यक्तींच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. भूतकाळातून वर्तमान काळाचा विचार करता येतो. म्हणजे भूतकाळात ज्या चुका झालेल्या असतील तर त्यांचा जर अभ्यास केला तर त्या पुढे म्हणजे टाळता येतात. त्यानंतर पुढे तिसरं, विकृत स्वभावाचे कारण यातून शोधता येते. चौथं, व्यक्तीला समायोजन साधण्यास मदत होते. पाचवं, विकृतीची पुनरावृत्ती टाळता येते. आणि सहावं, पुढील पिढीस प्रेरक ठरते. त्याचे दोष पाहू आता काय आहे. पहिलं, अधिक कालावधी व खर्चिक पद्धती आहे. दुसरं, वस्तुनिष्ठ माहिती मिळवणे कठीण असते. तिसरं, ठराविक व्यक्तींचाच अभ्यास करता येतो. चौथं, पूर्वग्रह निर्माण झाल्यास चुकीचे निष्कर्ष निर्माण होतात. आणि पाचवं, गुन्हेगार किंवा कुप्रसिद्ध व्यक्तींच्या संदर्भात माहिती मिळवणे काय असते, कठीण असते. पुढची जी पद्धत आहे ती आहे वैकासिक पद्धती. विकास अवस्थेनुसार केलेला अभ्यास म्हणजेच वैकासिक पद्धती. म्हणजे लहान मुलांच्या जसा विकास होतो तसा त्यांचा केलेला अभ्यास म्हणजे वैकासिक पद्धती. तर त्याचे गुण काय आहेत. तर पहिला गुण आहे
दीर्घकालीन अभ्यास करावा लागतो. दुसरं सूक्ष्म निरीक्षण केले जाते. नैसर्गिक पद्धतीचा अभ्यास म्हणजे नैसर्गिक रित्या आणि अनैसर्गिकरित्या काय बदल झाला या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. बदलाविषयी नोंद ठेवली जाते. तुलनात्मक अभ्यास केला जातो. मानवी विकासाची वैशिष्ट्ये यामुळे काय होतं लक्षात येतात. त्यानंतर दोष काय आहे याच्यात, तर वेळ, खर्च व श्रम जास्त लागतो या पद्धतीला. त्यानंतर दुसरं म्हणजे पूर्ण विकासावस्थेचा अभ्यास करणे कठीण जाते. वस्तुनिष्ठतेचा काय होतं यामध्ये अभाव होतो, निर्माण होतो. दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया म्हणजे ही खूप वेळ खाऊ आणि खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढची पद्धत म्हणजे आता 2च पद्धती राहिल्या शेवटच्या. तर पर्यंक पद्धती, ज्या पद्धतीमध्ये वस्तुस्थिती व वास्तवाचा विचार केला जात नाही, स्वानुभवावर निष्कर्ष काढले जातात, त्यास पर्यंक पद्धती असे म्हणतात. तर केरळचे लोक बुद्धिमान, पंजाबचे लोक निडर, कष्टाळू, गुजराती लोक व्यावसायिक, असे जे ग्रह आपण धरले जातात की व्यक्तींबद्दल, तर ते जे असतात त्यांना काय म्हणतात पर्यंक पद्धती. म्हणजे ज्या पद्धतीत स्वतः त्याचे निष्कर्ष स्वानुभवावर निष्कर्ष काढतो त्याला म्हणतात पर्यंक पद्धत. पुढचं पाहू, दंतकथा पद्धती. दंतकथेवरील स्वभावाविषयी तर्क अनुमान काढण्याची पद्धती म्हणजे दंतकथा पद्धती. उदाहरणार्थ कुत्र्याचे रडणे, मग आपण कुत्रं रडायला लागल्यावर म्हणतात ना की अशुभ असतं. मांजर आडवं गेलं की काय म्हणतात की काम नाही होणार. अशा प्रकारचे जे गोष्टी असतात त्याला काय म्हणतात दंतकथा म्हटले जाते. मग हे कशावरून काढलं जातं तर दंतकथा पद्धतीवरून काढलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.